देगलूर येथील कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव तोंडुलवार पाटील फाउंडेशन यांच्या वतीने रामनवमी निमित्त कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव तोंडुलवार पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी व फळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला। कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव तोंडुलवार पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गोपाळ तोंडुलवार पाटील यांनी यापूर्वीही अन्नदान, कपडे वाटप, मोफत वाचनालय व वाचन कक्ष उभारणी, महाप्रसाद आदी उपक्रम राबविले आहे। गोपाळ पाटील तोंडुलवार यांच्या संकल्पनेतून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भाविक भक्तांना पाणी व फळवाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। या प्रसंगी पियुष बामणकर, गोपाळ पाटील तोंडुलवार, शेतकरी नेते कैलास येसगे, वैभव बामणकर, सुनील तोंडुलवार, बिरुभाऊ देगलूर, सुनील मदनुरे, विशाल शून्यकार, शिवसेना वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील मदनुरे आदी मान्यवर उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह माइंडलाइट मीडिया। कैलासवासी विठ्ठलराव लक्ष्मणराव तोंडुलवार यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी फळ वाटप आणि पाणी वाटप यांचं जे फाउंडेशन आहे त्यामार्फत हे चालतं। सामाजिक, आर्थिक आणि राजकीय यांचं जीवन खूप मोठं होतं तोंडुलवार साहेबांचं। त्यांना मी पर्सनल ओळखत होतो, त्यांचे मुलंसुद्धा माझे पर्सनल मित्र आहेत, म्हणजे आम्ही जुने मित्र आहोत। आणि त्यांचं जे कार्य आहे सध्या खूप उत्कृष्ट असं ते ह्या ठिकाणी कार्य करतात। सामाजिक कार्य त्यांचं खूप जोमानं असतं। पाणी जसं आज ह्या ठिकाणी आपण पाहताय की पाणी वाटपाचं असेल, फळ वाटपाचं असेल, असे बरेचसे कार्यक्रम आज रामनवमी निमित्त या ठिकाणी ते कार्यक्रम घेत आहेत। या ठिकाणी गोपाळ आहेत, सुनील तोंडुलवार आहेत, दोघंही भाऊ या ठिकाणी वडिलांच्या स्मरणार्थ खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत। असेच ते कार्यक्रम घेत राहोत आणि त्यांची प्रगती अशीच होत राहो यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। आज रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि जे आतापर्यंत त्यांनी कार्य या ठिकाणी राबवलेलं आहे तो खूप चांगला आहे। बरेचसे याच्यापूर्वी त्यांचे कॅम्प झालेले आहेत, वेगवेगळे कॅम्प त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यांचं वाचनालय सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते या ठिकाणी देगलूरची सेवा करत आहेत, तर त्यांना मी या ठिकाणी ह्या कामाच्या शुभेच्छा देतो।